झी 24 तास एक पाऊल पुढे. इन्सुलेट करण्यासाठी म्हणून भारतानं काय केलं पाहिजे, कारण अशा मागण्या वाढत जाणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेत, तर खाली अण्णा द्रमुक आहे. काय करावं? अशा स्वरूपानं उद्या कदाचित केरळमध्ये होईल, कारण केरळ आणि मालदीव्स यांच्या संबंधी अशा स्वरूपाचे आहेत की खैर प्रश्न असा आहे की तामिळनाडू असेंब्लीनं जो काही ठराव पास केला आहे, ठराव पारित केला आहे, त्या ठरावाला त्या अर्थानं काही किंमत नाही. म्हणजे तामिळनाडूच्या बाहेर त्याला भारतात देखील त्याला कोणी फारसं गंभीर किंवा सिरियसली घेत नाही. आणि तामिळनाडूमध्ये देखील एक राजकारणाचा भाग म्हणून अशा स्वरूपानं ठराव आणला आहे की आपण जर पाहिलं की जयललिता सुरुवातीला DMK प्रो LTT असायचं, म्हणजे प्रो, आणि जयललिता अँटी LTT म्हणून ओळखल्या जायच्या. आणि आता गेल्या काही वर्षापासून जयललितांनी आपली भूमिका बदलली आहे. त्याच्या मागे व्होट बँकेचं राजकारण आहे. व्होट बँकेचं राजकारण, ओबीसीचं राजकारण आहे. ओबीसी आणि व्होट बँकेचं राजकारण. सुरुवातीला जयललितांच्या सोबत सुब्रमण्यम स्वामी होते आणि सुब्रमण्यम स्वामीचाही कदाचित इन्फ्लुअन्स असेल, तरी अनेक कारणं होती की ज्यामुळे जयललिता अँटी LTT होत्या. आता प्रश्न असा आहे की या ठरावाला मला असं वाटत नाही की श्रीलंकन सरकार देखील, कारण निश्चितच अशा स्वरूपाने ठराव पास झाल्यानंतर की UPA सरकार किंवा केंद्र सरकार आणि श्रीलंकन सरकार यांच्यात सतत कम्युनिकेशन जे आहे MEAच्या मार्फत सतत होत असतं. आणि मला असं वाटतं की त्यामुळे श्रीलंकन सरकारने देखील याला काही फारसं गंभीरतेने घेतलं नसेल किंवा इंटरनॅशनल कम्युनिटीने देखील घेतलं नसेल. सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय संबंध कशा स्वरूपानं डेव्हलप होत असतात. मला फक्त एक म्हणायचं आहे की अजित अभ्यंकर जे म्हटले की UPA 1च्या संदर्भात की 2009 नंतर की डाव्या पक्षांचा सतत दबाव असायचा की राजकीय हस्तक्षेप आवश्यक आहे. राजकीय हस्तक्षेप आपण UPA करू शकले नाही. परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्याच्या आधी, म्हणजे 2009 साली हे जे जेनोसाईड सुरू झालं त्याच्या आधी भारत सरकारने श्रीलंकेला ट्रेन पायलट देण्याचं नाकारलेलं. आणि यामुळे पाकिस्तान, म्हणजे आज असं झालं ना की तुम्ही नाही तर काय ना दुसरा देश आहे, लगेच श्रीलंका अप्रोच पाकिस्तान. आणि पाकिस्तान सरकारने पाकिस्तान एअरफोर्सच्या लोकांना तिकडे पाठवलं. आणि म्हणूनच आपल्याला माहीत असेल तर पाकिस्तानच्या हाय कमिशनरवर कोलंबोवर हल्ला झालेला. तर अशा स्वरूपानं होत असतं. आणि देवराय खरंच म्हटलं की म्हणजे एकूण हिंदी महासागरात चायनाचा जो काही प्रभाव आहे, म्हणजे ग्वादरपासून ते हवनटोटा, आणि मला असं वाटतं कुठेतरी चायनाला देखील, म्हणजे भारताला सिरियसली विचार करायला, ज्या स्वरूपानं अमेरिकेचा इन्फ्लुअन्स हिंदी महासागरापासून कमी केला पाहिजे, त्याच स्वरूपानं चायना देखील एक मोठा खतरा आहे, आपण मान्य केलं पाहिजे. आणि कदाचित चायनाची जी काय एक्सपान्सिव्ह पॉलिसी जी आहे ती कदाचित आजच्या संदर्भात अमेरिकेपेक्षा जास्त डेंजरस आहे, आपण स्वीकारलं पाहिजे कुठेतरी. आज आपण प्रामुख्यानं डावे पक्ष हे स्वीकारणार नाही, परंतु सेंट्रल एशियन कंट्रीज जे आहे त्या सेंट्रल एशियन कंट्रीजमध्ये आपण पाहिलं ताजिकिस्तान, कझाकस्तान या सगळीकडे चायनाचा रोल काय आहे, जॉर्जियामध्ये चायना काय करतं, हे सगळीकडे मला असं वाटतं की हे पाहिलं पाहिजे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की भारत एक परराष्ट्र धोरण म्हणून भारताचं आपण कुठेतरी फेल होत चाललो आहे. म्हणजे कुठल्याही आपल्या जवळचे जे काही पडोसी राष्ट्र आहेत त्यांना भारताबद्दल आपुलकी वाटत नाही, ही वस्तुस्थिती कटू सत्य आहे. आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की भारताने की म्हणजे आपण एकीकडे म्हणतो लुक ईस्ट पॉलिसी, आणि आपल्या लोकांना, आपल्या ब्युरोक्रेटना जेवढी US युरोपबद्दल माहिती आहे त्यापेक्षा कमी माहिती म्यानमारबद्दल आहे. मला वाटतं कुठेतरी की भारतात देखील आपण अनेक ठिकाणी पाहतो साऊथ एशियन स्टडीज हा प्रकार खूप कमी युनिव्हर्सिटीमध्ये आहे. मला वाटतं की सिरियसली वी नीड टू रिथिंक अबाउट अवर इंटरनॅशनल. हाच प्रश्न घेऊन जातोय मी अजित अभ्यंकर यांच्याकडे. अजित अभ्यंकर, याच्यावर उपाय काय करायचा? एक प्रकारे भारत आणि त्याचे जे सर्व जवळची राष्ट्र आहेत त्यांचे संबंध तणावग्रस्त आहेत, त्याला अनेकदा कारणीभूत ही तिथली परिस्थिती असली तरी तिथले जे प्रादेशिक पक्ष आहेत तेही आहेत. पश्चिम बंगाल, ममता बॅनर्जीचं आपण उदाहरण दिलंय, तशीच गोष्ट आता श्रीलंकेची आहे. या सगळ्यावर उपाय आपण काय सुचवाल? आर्थिक, राजकीय, कोणत्या प्रकारची उपाययोजना आपल्याला करावी लागेल? एक तर काय आहे की परराष्ट्र संबंध किंवा परराष्ट्र धोरण हे देशाच्या अंतर्गत धोरणाचंच एक प्रतिबिंब असतं.
तेव्हा देशाचे परराष्ट्र धोरण अंतर्गत धोरणांपेक्षा पूर्णपणाने वेगळं काढून असं बघता येत नाही आणि व्हाईस वर्सा उलट्या बाजूने तेच म्हणता येईल. तर त्या दृष्टीने आपण त्याचा असा होलिस्टिक ज्याचा पूर्णत्वाने विचार करू. माझा पहिला मुद्दा असा की भारताचं परराष्ट्र धोरण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त यशस्वी केव्हा होतं? माझ्या मते ते पंडित नेहरू च्या विशेषतः टुवर्ड्स द एंड आणि मुख्यतः इंदिरा गांधींच्या काळामध्ये ते सगळ्यात जास्त यशस्वी होतं असं मला वाटतं. विशेषतः त्यावेळेला आपण 1965 असेल, 1971 असेल किंवा त्याच वेळेला एकंदर सगळ्याच अलिप्त राष्ट्रांच्या परिषदा असतील, त्या सगळ्यामध्ये भारताचा एक विशिष्ट आवाज होता, भारताची एक विशिष्ट भूमिका होती. याचं कारण माझ्या मते असं होतं की त्या काळामध्ये भारताची परराष्ट्र नीती ही त्यांचं जे अंतर्गत एक राजकीय इंदिरा गांधींच्या अनेक गोष्टी धोरण चुकीची होते तो वेगळा भाग आहे, परंतु एक भारताचं अंतर्गत आर्थिक धोरण, एक राष्ट्रीय विकासाचं, गरिबी हटावचं कुठलं तरी अशी एक घोषणा की ज्याच्यामुळे त्या राजकीय आर्थिक घोषणेवरती आम्ही देशामध्ये राज्य करतो, त्याच्यावरती या देशाच्या सरकारची एक लेजिटिमसी आहे आणि त्याचं एक प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये एक आर्थिक स्वातंत्र्य वगैरे या धोरणाच्या आजूबाजू या सूत्रावरती पडतं आहे असं ते चित्र होतं. आज असं झालेलं आहे, आज आपण संपूर्ण अंतर्गत धोरण बाजारवादाचं, संपूर्ण सरकारने सगळ्या क्षेत्रातनं विड्रॉ होण्याचं आणि सगळं जे काय बाजारात चाललेलं आहे ते सोडून द्यायचं तिथं, अशा प्रकारचं धोरण ठरवल्यानंतर सरकारची पॉलिटिकल स्पेसच सरकारने संपवलेली आहे. त्याच्यामुळे सरकारचे राजकीय एक वजन ज्याला म्हणतो केंद्र सरकारचं, की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त राजकीय अधिकार आहेत ते कमी झालेले आहेत आणि त्याच्यामधून रिजनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे वाढलेलं आहे, कम्युनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स वाढलेलं आहे. याचं कारण मुख्य डेव्हलपमेंट अजेंडा जो सरकारचा आहे त्याच्यातून सरकार बाहेर पडलेलं आहे, हे त्याचं मुख्य कारण आहे आणि त्याच्यामधूनच बीजेपी सारखे जातीयवादी पक्ष असतील किंवा प्रादेशिक पक्ष असतील. बीजेपी आणि त्याचा उदय हा एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण येऊया. या कार्यक्रमाची वेळ संपत आली, मी जातोय सुधीर देवरे यांच्याकडे. सुधीर देवरे, या विषयावर आपण काय उपाय सुचवाल? ट्रॅक 2 नावाची डिप्लोमसी याच्यामध्ये चालेल का? श्रीलंकेबरोबरचे संबंध आपले सुधारण्याकरता किंबहुना या तामिळनाडूने उपस्थित केलेल्या प्रश्नावर मात करण्याकरता आपण काय प्रकारची राजनैतिक सूत्र हलवू इच्छिता? आपण काय प्रकारचे राजनैतिक सुझाव देऊ शकता? एक तर देशामध्ये आपण जे आपले राज्य आहेत तर त्यांच्याबरोबर भारत सरकारचं अनेक असे जे परराष्ट्रीय संबंधाचे जे असे मुद्दे आहेत त्याबद्दल जास्त अधिक असं घनिष्ठ असं कन्सल्टेशनची आवश्यकता आहे. म्हणजे तीस्ता वॉटरचा असा इश्यू होतो कसा किंवा तामिळनाडूचा इश्यू एवढा होतो कसा, ह्याच्या आधी जास्त चर्चा जगा झाली आणि सरकारने म्हणजे केंद्रीय सरकारने जे काय राज्यांना असं स्पष्टपणे सांगितलं की इथपर्यंत तुम्हाला जाता येईल, काहीतरी मर्यादा आहे, ह्याच्या पुढे जाता येणार नाही. पार्लमेंटमध्ये सुद्धा आजकाल बघितलं तर फॉरेन अफेअर्सवरची जी डिबेट्स असतात ती अत्यंत तुरळक आणि अत्यंत अशी त्यामध्ये दर्जा त्यांचा कमी असतो, तशी पूर्वी परिस्थिती नव्हती. किंवा कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये सुद्धा जी चर्चा होते ती नसती. तर त्या दृष्टीने हे वाढलं तर याचा फार उपयोग होईल. तुम्ही म्हणला तसं ट्रॅक 2 डिप्लोमसीची तर फारच आवश्यकता आहे, कारण आज भारतामध्ये फक्त 6 का 7 अशा फक्त युनिव्हर्सिटीज आहेत की ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास केला जातो. काही साऊथ एशियावरती अभ्यास करणाऱ्या संस्था आहेत, पण एकूण त्यांचं जे प्रमाण आहे आणि भारताचे जे सगळे घनिष्ठ संबंध किंवा भारताचे भवितव्य ध्यानात घेता हे काही पुरेसं आहे असं वाटत नाही. तर त्याची वाढवण्याची, ते समृद्ध करण्याची अतिशय आवश्यकता आहे. आणि भारताला सतत हे बघावं लागेल की ज्या गोष्टीमध्ये भारताने असं खंबीरपणे धोरण काही ठेवलेलं आहे ते पुढे चालू ठेवणं. आता उदाहरणार्थ आज लुकीस पॉलिसीमध्ये भारताने बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. गेल्या डिसेंबरमध्ये आसियान देशाचे जे सगळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतामध्ये आले होते. आज भारताचा $80 बिलियन तिथे व्यापार आहे. 2015 पर्यंत 100 बिलियनचा होणार आहे. आपले पंतप्रधान आता डर्बनला साऊथ आफ्रिकेमध्ये ब्रिक्स कॉन्फरन्सला गेलेले आहेत आणि तिथे इतके मोठ्या शक्ती जगातल्या एकत्र आलेले आहेत. तर भारताचं या संबंध भागाशी जे काय धोरण आहे किंवा इंडियन ओशन रिम बरोबर भारताचे संबंधातले वृद्धिंगत होत आहेत. अशा दृष्टीने काही भारताच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या भारताने चालू ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही अडथळे जरी आले
तरी त्या अडथळ्यांवर मात करत आपले जे शेजारी राष्ट्र आहेत त्या शेजारी राष्ट्रांशी संबंध तमिळ आणि सिंहलींचा वाद आहे, तो वाद निर्माण कसा झाला, त्याचा फायदा घेताना किंवा त्याच्यावर आपल्या मतांचं राजकारण एक प्रकारे राष्ट्रीय मुद्दा बनवण्यामध्ये तामिळनाडूतले अनेक नेते कसे यशस्वी होत आहेत, त्याहीपेक्षा सुद्धा IPL मध्ये तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच संगकारा, जयवर्धने, मलिंगा आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुरलीधरनला पाहायचंय. सकाळी उठल्यानंतर श्रीलंकेचा चहा सुद्धा प्यायचा आहे. त्यांच्याबरोबरचे असणारे आपले आर्थिक घनिष्ठ संबंध आपल्याला अजिबात तोडणं परवडणार नाही. त्याचंही विश्लेषण आपल्याकडे आता अजित अभ्यंकर यांनी केलं. तर आंतरराष्ट्रीय ट्रॅक टू डिप्लोमसी कशी वापरता येईल हेही सुधीर देवरे यांनी सांगितलं. एक प्रकारे प्रादेशिक धोरण हे असता कामा नये. एखाद्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय स्वरूपाचंच असलं पाहिजे आणि भारताला पंडित नेहरूंच्या काळापासून त्याची एक प्रचंड मोठी परंपरा आहे, त्या परंपरेचा आदर व्हायला हवा. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रश्न विचारला होता, रोखठोक प्रश्न. तो आजचा रोखठोक प्रश्न पाहूया आणि जनतेचा कौल काय आहे. तमिळी पक्षांच्या दबावाखाली भारतानं श्रीलंकेशी संबंध तोडणं योग्य आहे का? 70% लोक म्हणतायत नाही, संबंध तोडणं योग्य नाही. तर होय असं जवळपास 29.27% लोक असं म्हणतायत. एक प्रकारे जनमत श्रीलंकेशी संबंध तोडू नये अशा प्रकारचं आहे. एक प्रकारे शेजारच्या राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंध असावेत असंच जनतेचं मत आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे, अजित अभ्यंकर आणि जतीन देसाई विशेषतः पाकिस्तानमधून आल्यानंतर डायरेक्ट अक्षरशः विमानातून उतरून इकडे आपण आलात. आपले पुन्हा एकदा आभार. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.